नमस्कार मित्रांनो, मी ओंकार खेडकर. तर आज आपण कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे हरिनारायण स्वामी यांचा मठ पाहण्यासाठी आलेलो. तर इथली शैली बघता तर इथली माहिती अशी आहे की हे असे मठ आहेत ना, महाराष्ट्रात फक्त 2 ते 3 आहेत आणि ह्या मठाला जवळजवळ 300 वर्ष पूर्ण झालेत. तर येथील मुख्य पुजाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा मठ छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे गुरु असणारे श्री हरिनारायण स्वामी यांच्यासाठी बांधला. तर आता या मठामध्ये श्री हरिनारायण स्वामी यांची 8वी पिढी राहत आहे. तर त्यांनी सांगितले की येथील तटबंदी पूर्ण होण्याच्या अगोदरच छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले आणि आर्थिक अडचणीमुळे येथील तटबंदीचे काम हे अपूर्ण राहिले. तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हरिनारायण स्वामी यांच्या मुलीची समाधी पाहायला मिळते आणि त्यानंतर सुरू होतो मंदिराचा परिसर. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला भव्य अशी श्री हरिनारायण स्वामी यांची मूर्ती बघायला मिळते आणि आतमधील गाभाऱ्याचे दर्शन होते. मठामधून बाहेर पडल्यानंतर मठाच्या उजव्या बाजूला सुखसोयींनी भरपूर असे बारव पाहायला मिळते आणि बारवाच्या लगतच हा मठ उभा राहिलेला आहे. आणि बारवाच्या पुढे गेल्यानंतर त्या काळातील लोकांना राहण्यासाठी भव्य अशी इमारत बांधलेली आहे आणि मठाच्या समोरच तुम्हाला काही लोकांच्या समाधी बघायला मिळतील. तर आज आपण बऱ्याच लोकांच्या अपरिचित असणारा पण प्राचीन असणारा हा मठ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.